रश्मी ठाकरेंमुळे शिवसेना फुटली. भरत गोगावलेंचा खळबळजनक आरोप. गोगावलेंच्या आरोपांनी राजकारणाला धार. ठाकरेंच्या सेनेचा गोगावलेंवर पलटवार. शिवसेना का फुटली याची वेगवेगळी कारणं आतापर्यंत सांगण्यात आली. कधी उद्धव ठाकरेंच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेनेतून बाहेर पडल्याचं सेना नेते सांगतात, तर कधी अजित पवारांकडे अर्थ खातं असल्यामुळे मविया सोडायची म्हणून बाहेर पडल्याचं कारण शिवसेनेचे आमदार देतात. पण आता या कारणांमध्ये शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंनी आणखीन एक नवीन थिअरी मांडली, ज्यात त्यांनी शिवसेनेतील दुफळीसाठी थेट रश्मी ठाकरेंनाच कारणीभूत ठरवलंय. उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद असो किंवा मग आदित्य ठाकरेंना मिळालेलं मंत्रीपद असो, हे सगळे निर्णय रश्मी ठाकरेंच्या सांगण्यावरूनच झाल्याचा खळबळजनक दावा गोगावलेंनी केलाय. ज्या स्त्री शक्तीने त्यावेळेला काही गोष्टी चांगल्या सांगायला पाहिजे होत्या उद्धव साहेबांना, त्यावेळेला न सांगितल्यामुळे हे सगळं घडलं. आणि ज्यावेळेला उद्धव साहेब स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्यना मंत्रिपद नाही द्यायला पाहिजे होतं, हे सगळ्यांचं म्हणणं होतं. आणि त्यामुळेला तो हट्ट झाला आणि त्याच्यामुळे हे सगळं रामायण महाभारत घडलं म्हणून आम्ही बोलतो. गोगावलेंच्या या आरोपानंतर आता शिवसेनेच्या फुटीवर नव्यानं राजकारण तापण्याची चिन्ह आहेत. पण शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी शिवसैनिक असलेल्या भुजबळांनी मात्र गोगावलेंचा दावा काही अंशी फेटाळल्याचं दिसतंय. शिवसेनेत परत जाण्याचा प्रश्नच येत नाही असं भुजबळांनी स्पष्ट केलंय. नारायण राणे देखील जाण्यात इच्छुक होते असं म्हणत. अजिबात नाही, काही इच्छुक वगैरे. हां, बाळासाहेब होते तोपर्यंत कदाचित कोण काय प्रयत्न करत असतील काय गोष्ट. त्यावेळेला स्वतः बाळासाहेब ठाकरे आणि एक 11 जणांची जे लीडर्स कमिटी होती, नेते मंडळी, ती बसायची एकत्रित आणि महत्त्वाचे निर्णय घ्यायचे. भरत गोगावलेंच्या या आरोपानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र जोरदार पलटवार केलाय. 3 वर्षानंतर शिवसेनेच्या आमदारांना जाग आली का, असा सवाल ठाकरेंच्या शिवसैनिकांनी केलाय. 2.5 वर्षात जर एकनाथ शिंदेनाच मुख्यमंत्री करणार होते तर मग 2.5 वर्ष का थांबलात? 2.5 वर्ष, 2.5 दिवस नाही, 2.5 वर्षात सगळी पदं भोगलात. 2.5 वर्षानंतर आत्ताचे 3 वर्ष, म्हणजे 4, 4.5, 5 वर्षांना तुम्हाला हे सगळे साक्षात्कार होत असतील तर जनता ओळखून आहे की हा बाडग्यांमधला निष्ठावंत कसा बोलतोय. मी भरत गोगावले काय बोलले हे मी ऐकलेलं नाही आणि मी साधारणपणे अशा त्यांना उडाण टप्पू म्हणतात, त्या उडाण टप्पू लोकांच्या वक्तव्याला मी कधी उत्तर देत नसते. शिवसेना फुटीला जवळपास 3 वर्ष होत आली आहेत. या 3 वर्षात महाराष्ट्रातील राजकारण बरंच बदललंय. एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्री पदही आता गेलंय. त्यामुळे गोगावलेंचा हा प्रयत्न म्हणजे शिळ्या कडीला ऊत देण्याचा प्रकार आहे की टार्गेट शिफ्टिंगचा प्रयत्न आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. कारण आधी उद्धव ठाकरेंविरोधात आरोपांची राळ उठवून झाल्यानंतर मधल्या काळात सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंनाही लक्ष केलं होतं. या दोघांनंतर आता ठाकरे कुटुंबातील तिसरा सदस्य अर्थात रश्मी ठाकरेंनाही टार्गेट केलं जातंय का, हा सवाल आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. एकीकडे भरत गोगावलेंच्या विधानामुळे नवा वाद सुरू झालेला असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांनी गोगावलेंवरती गंभीर आरोप केलाय. त्यामुळे महायुतीमध्ये नव्या वादाची ठिणगी पडलेली आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे आणि अशा वेळेला परांजपे यांनी केलेल्या आरोपांमुळे हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्याचं घडलं असं की जिल्हा परिषदेत सभापती असताना भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप परांजपेंनी केलेला आहे. तर एकतरी घोटाळा उघड करून दाखवा, राजीनामा देतो असं आव्हान भरत गोगावले यांनी दिलं आहे. माझं तर त्यांना खुलं आव्हान आहे की सिंचन घोटाळ्याची फाईल जिथे कुठे अडकली ती पुढच्या 7 दिवसामध्ये त्यांनी बाहेर काढावी. हे त्यांना खुलं चॅलेंज आहे. आम्ही देखील पुढच्या 7 दिवसामध्ये आपली गुन्हेगारी प्रवृत्ती, आपण रायगडमध्ये केलेले आर्थिक घोटाळे, सभापती सार्वजनिक बांधकाम म्हणून जिल्हा परिषदेमध्ये असताना केलेले घोटाळे, हे देखील आम्ही पुढे 7 दिवसामध्ये काढू. त्यांनी आमचे घोटाळे बाहेर काढले. आत्ता सांगतो तुम्हाला, या क्षणाला जर ना राजीनामा दिला तर भरत शेठचं नाव नाही सांगणार. त्यांनी सांगावं की भरत शेठनी
बांधकाम सभापती असताना काय केलंय ते त्यांनी सांगावं का भरत शेट्टी स्वतः खिशातले पैसे टाकून लोकांची कामं केलीत ते आम्ही सांगतो. मग एकतर जर काय त्यांनी उघड केलं तर आज तुम्हाला एवढ्या सगळ्यांसमोर सांगतो, मी माझ्या मंत्रिपदाचा आमदारकी सहित राजीनामा देतो. नाही तर त्यांनी त्या परांजपे बोललं ना, त्यांनी त्याच्या तोंडाला काळं फासल का हे त्यांनी सांगावं.